हॅलो, कसे आहात तुम्ही? आय होप सर्व ठीक असाल, मजेत असाल आणि मस्त सुखरूप असाल आणि स्वस्तच राहा, मस्त राहा आणि एक एक दिवस ना मस्त खुशीने जगा. तर चला आज मी मस्त छान शेंगुरी बनवणार आहे. कारण की सचिनची ना फरमाईश होती की शीतल आज ना मस्त शेंगुरी बनव, ते पण छान आणि टेस्टी अशी. तर मी छान बनवते, तरी पण त्यांची खूप अजून हे असते मला चढवायचं की अजून छान बनव, अजून छान बनव. आता किती छान बनवणार आहे. तर आणि ना खूप छान मस्त पाणी पण पडून राहिलेला होता. आता सध्या थांबलेलं आहे, कमसे कम 2-3 घंटे झालं स्टॉप झालेलं आहे पाणी. आणि काल ना संध्याकाळपासून मस्त पाणी सुरू होतं. सकाळला पण मी वॉकला गेली ना पाणी बंद झालेलं होतं आणि वॉकला गेल्याबरोबर पाणी सुरू झालं, तर आम्ही रिटर्न परत घरी आलो. त्यामुळे ना मस्त थंड छान वातावरण झालेलं आहे, मस्त चिल चिल वाटत आहे एक नंबर. तर अशा मौसममध्ये ना तर शेंगुरी झालीच पाहिजे. आणि मला तर तेवढं हे नाही, पण सचिनला ना असं काही वातावरण जर राहिलं ना तर त्यांना शेंगुरी पाहिजेच. त्यांची खूपच खाण्याची आवड होऊन जाते की शीतल शेंगुरी बनव, शीतल शेंगुरी बनव. तर म्हटलं चला आता मुलं पण स्कूलमध्ये गेलेले आहे आणि आता घर पूर्ण शांत आहे. तर आता ना माझे व्हिडिओ खरंच खूप छान तऱ्हेने तुमच्यासोबत शेअर होणार आहे. आणि चला आता मी मस्त छान शेंगुरे बनवणार आहे आणि ते पण कुकरमधले. ह्यावेळेस ना ते शिजवणार वगैरे कडेमध्ये नाही, कारण की खूप टाईम वेस्ट होते आणि खूप गॅस पण वेस्ट होते आपली. कुकरमध्ये ना 2 शिट्टीमध्ये पटकन शेंगुरे शिजून पण जातात आणि छान मस्त शिजल्यामुळे ना पोटाला सुद्धा पण कोणता त्रास होत नाही आणि खायला पण खूप छान टेस्टी वाटते. आणि शिजल्यामुळे नाहीतर ते अदरकच्चे वगैरे होतात. तर मला कुकरमध्येच बेस्ट वाटते, कारण की मागच्या टायमाला ना मी अगोदर कुकरमध्ये बनवले होते तर खूप छान झालेले होते. फक्त जास्त शिट्टी होऊ नाही द्यायची, जर जास्त जर शिट्टी झाली ना तर खायला ना ते व्यवस्थित वाटत नाही. तर त्यामुळे मी आज फक्त 2 शिट्टी होऊ देणार आहे. 2 शिट्टीमध्ये पहिलं अगोदर बघणार शिजले का, तर जर नाही शिजले तर परत बारीक फ्लेमवर ठेवून असंच ठेवून देणार आहे, ताकी ते पूर्ण गिली नाही झाले पाहिजे म्हणून. तर चला मी आता मस्त छान शेंगुरे बनवणार आहे. आणि ना मौसम मस्त थंड झालेला आहे आणि माझ्या एवढ्या मोठ्या खिडकीतून ना, खिडकी एवढी मोठी आहे ना, तर त्यामुळे ना हे बघ, खिडकी एवढी मोठी आहे तर त्यामुळे मस्त छान इथून हवा येते. आणि मला पंख्याची पण काही जरूरत नाही, लाईन गेली तर लाईटची पण काही जरूरत नाही. तर मला खिडकीतूनच मस्त छान उजेड येते आणि खरंच खूप छान वाटत आहे. खूप दिवसांनी मस्त पाणी आलं ना, खूप छान चिल वाटत आहे. नाहीतर एवढं गरम ना, एवढं गरम झालं ह्यावेळेस की काही विचारायचं काम नाही. आता माहीत नाही, पाणी पडते आणि लगेच पाणी चालला पण जाते. तर आता माहीत नाही किती दिवस पाणी पडेल आणि परत ऊन होणार. पण जोपर्यंत छान वातावरण थंड आहे तर त्याचा आनंद पण घ्यायचा. कशाला उगीच टेन्शन घेत बसायचं की ऊन कधी येईल ना, काय केव्हा आपण गरम होऊ. जोपर्यंत थंड आहे तोपर्यंत मस्त छान त्याचा एन्जॉय करून घ्यायचा. मस्त छान सूप, गरम गरम भजी. भजी तर आता झालेले नाही, आपण जेव्हा मस्त छान पाणी पडेल ना तर मी मस्त कांदा भाजी पण तुमच्यासोबत नक्की शेअर करणार. तर चला आता मी मस्त छान शेंगुरे बनवते. चला आता हे घेतली आहे छान मस्त कणिक. तर कणकीमध्ये ना थोडं आपल्याला असं छान मस्त थोडासा ओवा घेतलेला आहे, थोडा स्वादसाठी, ज्याच्याने ना आपले शेंगुरी आहे जे कणकीचे बनणार आहे ते खरंच छान बनणार. आणि हे थोडं मीठ घेतलेलं आहे. तर मीठ मी थोडं याच्यामध्ये कमीच टाकणार आहे, फक्त थोडी अशी टेस्ट छान आली पाहिजे त्यासाठी थोडं मीठ टाकणार आहे याच्यामध्ये मी. आणि हे घेतलं आहे तिखट. तर तिखट ह्यासाठी थोडं टाकणार आहे, बिलकुल थोडं, की ज्याच्याने ना आपण शेंगुरं जेव्हा खाऊ तर आपल्याला असं काही कणकीसारखं वगैरे थोडं वाटणार नाही आणि थोडी छान टेस्ट येईल त्यासाठी. आणि हे घेतली आहे थोडी अशी कस्तुरी मेथी, ते पण याच्यामध्ये आता मी थोडं असं टाकून देणार आहे. तर चला आता ना आपण याला छान असं मस्त मिक्स करू पहिले अगोदर. आता मिक्स झालं तर आता याला ना छान मस्त आपण आता पाणी टाकून ना छान असं मोडून घ्यायचं. तर चला आता मी मस्त अशी छान मोडून घेणार आहे याने कणकीला. तर फायनली ना असं हे छान मस्त मोडून घेतलेलं आहे. आणि आता याला ना असं छान निब्बरच भिजवायचं, एकदम आसट नाही, कमसे कम याला 5-10 मिनिट तोपर्यंत ठेवायचं. आणि मग मस्त याचे छान मस्त आता आपण नंतर मळल्यानंतर ना त्याचे छान मस्त आपण शेंगोळे करणार आहे. तर आता मी छान असं भिजवून ठेवलेलं आहे, हे बघा बिलकुल निब्बर आहे. तर कमसे कम मी 5 किंवा 10 मिनिट ना छान असं भिजवून ठेवणार आहे. याला ना छान असं झाकून ठेवून दे.
तर हे बघा, हे कांदा, मिरची आणि टोमॅटो. आता मी याला ना छान मस्त असं पॉटमध्ये बारीक करून घेणार आहे, जेणेकरून म्हणजे माझे मुलं पूर्ण खाण्यामध्ये जाणार. नाहीतर ते ना पूर्ण अशी वस्तू काढून ठेवतात अलग अलग. त्यामुळे मी अशी पूर्ण आता छान याचा पेस्ट बनवून घेणार आहे. कुकर ना आता तापायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये छान मला जेवढं पाहिजे तेवढं मी तेल टाकणार आहे याच्यामध्ये. आणि मस्त तेल टाकलेलं आहे, 2-3 चम्मच टाकलेला आहे, कारण की शेंगुरे जास्त होते त्यामुळे. आणि आता हे घेतलं आहे खडा मसाला, तेजपात आणि थोडंसं जिरं आणि थोडं कलमी टाकलेली आहे, ज्याच्याने टेस्ट खूप छान येणार आहे आपल्या शेंगुऱ्याला. थोडंफार असं तेजपान वगैरे टाकायचं आणि थोडं विलायची पण टाकायची. तर विलायची होती नाही माझ्याकडे, नाही तर मी टाकणार असते, ते खतम झालेले होते. तोपर्यंत इकडे होतपर्यंत बारीक फ्लेमवर ठेवलेला आहे. तोपर्यंत मी बघून घेतलं की छान कणिक माझी मळलेली आहे की नाही. तर छान मळून झालेली होती आणि मस्त छान एक नंबर ना मुरलेली पण होती. आता त्यानंतर हे जे आता पेस्ट करून घेतलेलं आहे, हे आहे कांदे आणि मिरची यांचा दोघांचा छान असा पेस्ट करून घेतला. मुलं बिलकुल असे काढू ठेवतात आणि मग ते काय होते, त्याची ना टेस्ट त्यांना काही कळत नाही आणि त्यांच्या पोटात पण सुद्धा जात नाही. त्यांना सवय आहे. तर मला ना अशी लहानपणी सवय होती, तेच सवय त्यांना पण लागलेली आहे. पण त्यांच्यापुढं असं म्हणता येत नाही की मी अगोदर काढून ठेवायची, नाही तर मग ते म्हणतात की तुझीच सवय मला लागली. ते म्हणतात ना आपले पण गुण आपल्या मुलामध्ये उतरतात. तर हे थोडंफार लसूण जिरं पण टाकलेलं आहे. पण आता मी सर्वच गोष्टी खाते. मी आता कोणत्याच अशा वस्तू अशा काढून ठेवत नाही. आणि हे टाकले आहे, टोमॅटोचा पेस्ट करून टाकलेला आहे. टोमॅटोचा पेस्ट असं छान बारीक करूनच, म्हणजे त्याची प्युरी करूनच टाकलेली आहे. आता घेतलं आहे आपलं बेसिक मसाला. हळद घेतलेली आहे, तिखट घेतलेला आहे, धनिया पावडर टाकलेला आहे, थोडा माझ्याकडे गोडा मसाला होता तो थोडा टाकलेला आहे याच्यामध्ये, ज्याच्याने अजून छान टेस्ट येईल. आणि हे थोडी अजून कस्तुरी मेथी वरून टाकलेली आहे, ज्याच्याने अजून फार छान जास्त टेस्ट येईल आपल्या शेंगुऱ्याला. आणि मस्त असं छान होऊ दिलं आहे बारीक फ्लेमवर. आणि जे पटलं थोडंफार काय दिलेलं होतं, थोडंसं पाणी घेतलं आहे, त्याला थोडंसं असं पाणी धुवून त्याच्यामध्ये सोडून दिलेलं आहे, कारण की आपलं मटेरियल वाया नाही गेलं पाहिजे त्यासाठी. आणि असं छान मस्त होऊ देणार आता. आणि मीठ राहिलेलं होतं टाकायचं, तर मीठसुद्धा पण मी टाकून दिलं याच्यामध्ये. तर मला ना असं अंदाजे आता कळतं की किती लागतं, काय लागतं, कारण की एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्सनं आपल्याला सर्वच गोष्टी आपल्याला कळायला लागते. तर मी असं चमच्यानेच टाकून देते आणि असं छान मस्त पाणी सोडून दिलेलं आहे. आणि हे बारीक फ्लेमवर ठेवलेलं आहे. तोपर्यंत बारीक फ्लेमवर होतपर्यंत उकळी येतपर्यंत ना आपल्याला आता शेंगुऱ्याचं करून घ्यायचं आहे. आपल्याला गोल गोल चकल्यासारखे त्याचे पूर्ण चक्क करून घ्यायचे आहे. तर आता इकडे घेतलं आहे, कोरडं पीठ घेतलेलं आहे आणि जागा पहिले क्लीन करून घेतलेली आहे. असं तर मी रोजच डेली सकाळ दुपार संध्याकाळ आणि माझा गॅस होतात घासण्यामध्येच येते, कारण की मला सवयच तशी लागलेली आहे. आणि अशी सवय कोणाकोणाला आहे. मी ना असं हे पुसण्यापेक्षा काय करते ना, डायरेक्ट थोडं साबणाने थोडं हे करून घेते आणि डायरेक्ट वायपरनं पाणी काढून घेते, ज्याच्याने आपला कपडा पण खराब नाही होणार. अशी सवयच पडली आहे मला. तर हे बघा, आता ना असं छान मस्त थोडंसं छोटासाच गोळा घेतलेला होता, त्याच्याने आता आपल्याला अशी छान लंबी अशी सर बनवायची आहे. याचीच आपल्याला छान अशी तकली बनवायची आहे. आणि पण हो, ही ना काही जास्त असं तकल्यासारखं राहत नाही, पूर्ण तुटून जातात किती पण आपण छान गोळा बनवला तरी पण. माझ्या हाताने तर माहीत नाही का, तर मी बनवताना तर छान बनवते, पण ना कुकरमध्ये गेल्यावर कढईमध्ये गेल्यावर त्याच्यानं पूर्ण अलग अलग तुकडेच पडते. असं तुमच्यासोबत होते का, तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर असं छान आता बघा, मी असं पूर्ण ओट्यावरच ना मला खूप छान बरं, मला कोरपाटावर वगैरे असं काही लाटता येत नाही. तर त्यामुळे ना मी असं छान ओट्यावरच बनवते. मला नेहमीची सवय आहे. भाकरी झालं, हे अशा शेंगुरे झाले, कधी कधी मी पोळ्यासुद्धा पण अशा लाटून घेते. आणि हे बघा असं बनवलेलं आहे. पण हो ना, सर्व झाल्यानंतर तर हे तुम्हाला असं काही दिसणार नाही, सर्व याचे तुकडे तुकडे दिसणार आहे तुम्हाला. तर फायनली माझे पूर्ण असे हे झाले शेंगुरे पूर्ण तयार. आणि इकडे छान अशी उकळी पण आलेली आहे. आपलं सर्व पूर्ण इकडे रेडी पण झालेलं आहे आणि शेंगुरे पण रेडी झालेले आहे. तर आता याच्यामध्ये सोडायची तयारी सुरुवात केलेली आहे. आणि मस्त छान एक एक टाकायचे. एका टायमाला ना मी सर्व कधी टाकत नसते, एक एक टाकायचे, जेणेकरून आपले तुटणार नाही.
पण हो, खूप काही ना माझे तुटलेले पण होते. पण काही हरकत नाही, कारण की आपल्या पोटामध्ये जाणार तर मी एवढं काही टेन्शन घेत नाही. आणि तुम्हाला मस्त अशी दाखवत आहे मी असे शेंगुरे, की या शेंगुरे खाला सर्वजण. आणि ना सुगंध पण खूप छान आलेला होता. तर फायनली अशी छान मस्त मजा झाली रेडी शेंगुरे. आणि सचिनची इकडे घाई सुरू होती, की किती वेळ लागेल गं तुला? मी म्हटलं थांबा 2 तर सिट्टी होऊ द्या, मग नक्की तुम्हाला वाढेल खायसाठी. तर इकडे बघा भांडे एवढे झाले होते आणि चुटकी वाजवत भांडे म्हणजे कंप्लीट झाले असं नाही बरं, कम से कम मला 6-7 मिनटं लागली. आणि इकडे ना माझी अशी छान सिट्टी पण झालेली होती आणि 2 शिट्ट्या झाल्यानंतर ना मी बंद केलं होतं. तर इकडे होऊन राहिल्या मस्त अशा शिट्ट्या. तर फायनली झालं माझी शेंगुरी कंप्लीट. आणि बघा जेवढं मी छान बनवलं होतं ना, पण सर्वच तुटलं. काही हरकत नाही, मी एवढं टेन्शन घेत नाही, की मी एवढं छान बनवलं आणि सर्व तुटून गेले. फायनली आपल्या पोटातच जाणार आहे. आणि मस्त असं छान काटा चमच आणि साधा चमच घेतला आणि मस्त एन्जॉय केला. मला तर तेवढं पसंत नाही, पण हो मी आज पोट भरून खाणार आहे. तर फायनली खूप छान झालेली होती आणि टेस्ट पण खूप छान झाली होती. कस्तुरी मेथीने ना खरंच खूप छान टेस्ट होतात. शेंगुरे ना खरंच खूप छान झाले होते, खूप टेस्टी झाले होते आणि खरंच खूप मस्त झालेले होते. आणि हा थंडी थंडी मौसममध्ये शेंगुरे खाण्याची ना मजा खायची आमच्याकडूनच शिकावं. आणि आम्ही मस्त खूप छान शेंगुरे पोट भरून खाल्ली. माझं तर ठीक आहे, नाही 75% पोट भरलं असं आता. कारण की मला एकटीला स्पेशल काही वेगळं करायला इथे कंटाळा. पण हो, मी पण खूप छान मस्त एन्जॉय केला शेंगुऱ्याचा आणि खूप मजा आली. आणि तुम्ही पण करून बघा. आणि असे शेंगुरे कसे वाटले तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये भेटू आपण. तोपर्यंत सर्वांना बाय.